माझं नाव सुमेध भडांगे. मी नाशिक निफाडवत इथनं आलेलो आहे. इथं आल्याच्यानंतर जर बघितलं की भरपूरशा गोष्टी असतील, भरपूर गोष्टी मला शिकायला भेटल्यात नव्याने, की ज्याच्यामध्ये जर बघितलं की टॅक्स वे इंडियाने आम्हाला भरपूरशी अशी हेल्प केली. ती हेल्प जर बघितली की आम्ही इथनं आल्यापासनं तर जवळजवळ त्यांनी स्टेशनपासनं कॅबपासनं असेल, राहण्याची सुविधा असेल, त्याच्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला इथं त्यांनी की मोकळ्या वेळेमध्ये फिरण्यासाठी पण भरपूरशा काही गोष्टी अवेलेबल केल्या. ह्या गोष्टी सगळ्या जर साईडला ठेवल्यात तर बघितलं की आपण भरपूरशा गोष्टी इथं बघितलं की मेमरी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत की आत्ताच्याच ह्या युगामध्ये की मुलांचं कसं झालं आहे की आता आपण पण त्या एका पर्टिक्युलर फेजमधनं गेलेलो आहोत. मुलांचं असं झालं त्यांना लिहिता येतं, वाचता येतं, फक्त ज्या गोष्टी पाहिजे असतात त्यांना की ज्या लक्षात ते ठेवत नाहीत. त्याच्याकरता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या की या कोर्समधनं, या निमोनिक सायन्समधनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ट्रेनिंगमधनं शिकायला भेटतात. याचं ट्रेनिंग आम्हाला 4 दिवस ऑनलाईन भेटलं, त्याच्यानंतर 2 दिवस हे ऑफलाईन इथे त्यांच्या हेड ऑफिसला, जे की अजमेरमध्ये आहे, टॅक्सवे ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून, जे आम्हाला तिथे भेटलं. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या पण काही फॅसिलिटी त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केल्या त्या फॅसिलिटी खूप छान होत्यात. आणि याच्यानंतर आम्ही इथनं ज्या गोष्टी शिकून गेलो किंवा ज्या आम्ही ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आणखीन स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करून ज्या गोष्टी शिकणार आहोत त्या आम्ही नक्कीच आमच्या सिटीमध्ये, आम्ही सिटी फ्रँचायसी म्हणून घेतली, त्या सिटीमध्ये नक्कीच या सगळ्या काही गोष्टी डेव्हलप करणार आहोतच. आणि जसं मुलांना नवीन नवीन कन्सेप्ट्स, ज्या की आता जसं सायन्स असेल, मॅथ असेल, ह्या गोष्टी नव्याने कशा मुलांना कन्सेप्ट ज्या डोक्यात लक्षात राहतील त्या सगळ्या काही गोष्टी आम्ही नव्याने तिकडे डेव्हलप करणार आहोत. त्याच्यानंतर बघायला झालं की सगळ्या काही गोष्टी आम्हाला ज्या शिकवल्यात नरेंद्र सिंग सरांनी, की ज्या आम्ही 2 दिवस पूर्णपणे त्यांनी आम्हाला त्यांचा वेळ दिला. त्या पूर्ण ट्रेनिंगमध्ये प्रत्येक गोष्टीला काय काय गरजेचं आहे, तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करू शकतात, प्रत्येक गोष्ट लक्षात कशी ठेवू शकतात, या सगळ्या काही गोष्टी त्यांनी शिकवल्यात. त्याबद्दल सर्वात पहिलं त्यांचं थँक्यू. त्याच्यानंतर ज्या टीमने आम्हाला पूर्णपणे ते सपोर्ट केला, सगळ्या गोष्टींची काळजी घेतली, त्या सर्वांचंही धन्यवाद. थँक्यू.